जीवनसाथी भाग 15. राघवला समजलं होतं की त्याला काय झालं आहे ते. तो अक्षरावर प्रेम करू लागला होता. तिचा साधा भोळा निस्वार्थी स्वभाव, तिचा निरागस चेहरा, तिचं निर्मळ मन, सगळं काही त्याला आवडायला लागलं होतं. तो खूप खुश होता. अक्षराबद्दल त्याला जी ओढ वाटत होती ती कधी प्रियाबद्दलही वाटली नव्हती. कदाचित प्रियाबरोबर जे होतं ते फक्त आकर्षण होतं. पण खरं प्रेम काय असतं ते त्याला अक्षराला बघून समजलं होतं. तो आपल्या बेडरूममध्ये अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. आरशात पाहून स्वतःशीच बोलत होता. त्याला विश्वास बसत नव्हता की तो अक्षराच्या प्रेमात पडला आहे. हे कसं होऊ शकतं यार? मी अक्षरावर प्रेम करू लागलो आहे. पण हे कसं होऊ शकतं? तो अजूनही स्वतःच्या मनाला विचारत होता. इतक्यात त्याला अक्षरा येताना दिसली. ती त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली होती. दोघेही आता एकमेकांसोबत खूप ऑकवर्ड फील करायला लागले होते. बोलणं कसं सुरू करावं याचा विचार करत होते. राघवही बोलत नव्हता आणि अक्षराही बोलत नव्हती. त्यामुळे परिस्थिती अजून ऑकवर्ड झाली होती. दोघेही सोबतच तिथून जाण्याचा प्रयत्न करायला लागले, पण एकमेकांवर धडकले आणि बाजूला झाले. शेवटी राघवने तिला आधी जायला सांगितलं. अक्षरा गुपचूप तिथून बाथरूममध्ये घुसली. काय झालं आहे राघवला? ते बोलत का नाहीये? काहीतरी बोला ना. तिच्यासमोर असे गप्प राहण्याने तिला अजूनच अनकम्फर्टेबल फील होत होतं. तिने आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. तिला तो क्षण आठवला जेव्हा राघवने तिला मिठी मारली होती. हे खरं आहे की आम्ही दोघांनीही एकमेकांना मिठी मारली होती, कारण आम्ही दोघंही दोस्त आहोत, ती स्वतःला समजावत म्हणाली. इकडे राघव आता पूर्णपणे शुअर झाला होता की तो अक्षरावर खूप प्रेम करू लागला आहे. काय विचार करतो आहेस राघव? किती प्रेम आहे तुझं तिच्यावर? मनातल्या भावना अशा लपवायच्या नसतात. त्याने ठरवलं होतं की वेळ न घालवता सरळ अक्षराजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या. तो बाथरूमच्या दरवाजाजवळ गेला. त्याचं हृदय खूप वेगाने धडधडत होतं. तो अक्षराजवळ आपलं प्रेम व्यक्त करायला चालला होता. ही काय छोटी मोठी गोष्ट थोडीच होती. त्याने हिम्मत करून दरवाजावर टॅप केलं. अक्षरा, आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तो डायरेक्ट म्हणाला. ते ऐकून अक्षराला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावरचे शॉकिंग हावभाव लवकरच रागात बदलले. ती रागाने दरवाजा उघडून बाहेर आली. काय म्हणाले तुम्ही? तुम्ही माझ्यावर प्रेम करता? तिने एक राघवच्या जोरात कानामागे मारली. राघव खूप शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता. त्याला असं काही होईल याची अपेक्षाच नव्हती. अक्षरा खूप रागात होती. तुमची हिंमत कशी झाली मला हे सगळं म्हणण्याची? किती स्वार्थी आहात तुम्ही. हे सगळं म्हणण्याआधी तुम्ही प्रियाबद्दल एकदाही विचार केला नाही. जेव्हा हे तिला माहीत होईल काय वाटेल तिला? प्रेमाचा अर्थ असतो प्रामाणिकपणा, इमानदारी. मी फक्त त्याच व्यक्तीवर प्रेम करू शकते जो प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे, विश्वास ठेवण्यासारखा आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, जो आपल्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करेल. तुम्ही आधी स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवा, मग माझ्याशी बोला. अक्षरा तावातावाने बोलत होती. राघव खाली मान घालून सगळं ऐकत होता. अक्षरा जे बोलत होती ते बरोबर होतं. त्याला ठाऊक होतं की त्याने आत्तापर्यंत असं कोणतंच काम केलं नव्हतं ज्यामुळे त्याला कुणी रिस्पॉन्सिबल म्हणेल. त्याने आपली मान वर करून पाहिलं, पण समोर तर कुणीच नव्हतं. राघव गोंधळून इकडे तिकडे पाहायला लागला. इतक्यात अक्षरा बाथरूममधून बाहेर आली. तेव्हा राघवच्या लक्षात आलं की हे सगळं त्याच्या मनातील विचार होते. त्याला असं नर्वस होऊन पाहताना पाहून अक्षराने त्याला विचारलं की काय झालं. ती जवळ येताच राघवने घाबरून आपल्या गालावर हात ठेवला. सावधान राघव, ही तर स्वप्नात सुद्धा तुला घाबरवते. तिला आताच काही नको सांगू, तो स्वतःशीच बडबडत म्हणाला. अक्षरा तो काय बोलते ते कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होती. राघव, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? तिने त्याला असं विचित्रपणे वागताना पाहून विचारलं. त्याने आपल्या गालावरचा हात काढला. नाही, मला काही नाही म्हणायचं. तो नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होता. अक्षराला वाटलं की त्या हकबद्दल तो काहीतरी स्पष्टीकरण देईल, पण तो काही म्हणाला नाही, म्हणून तिनेही तो विषय न काढता तिथून निघून गेली. ती बाहेर गेल्यावर राघव थोडा रिलॅक्स होऊन बसला. राघव, तू ना फक्त अक्षराबद्दल विचार करतोस म्हणून हे सगळं होतंय. तू एक काम कर, बाहेर जा, दुसऱ्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोल, म्हणजे सगळं काही ठीक होईल, तो स्वतःला म्हणाला व बाहेर आला. हॉलमध्ये आकाश आणि सुनीलराव चेस खेळत बसले होते.
राघवला पाहताच ते दोघेही गालात हसायला लागले. राघवच्या मनाची द्विधा अवस्था त्यांना दोघांनाही माहीत नव्हती. पण राघव आणि अक्षरामध्ये चांगली मैत्री झाली आहे हे त्यांना माहीत होतं. राजाला वाचवायचं असेल तर राणीला सांभाळून ठेवावं लागेल. गेम कुठलाही असो, पण राणी खूप महत्त्वाची आहे. सुनीलराव गेमच्या माध्यमातून राघवला एक सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. राघवला ते लक्षात आलं. त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. बरोबर म्हणत आहेत डॅडी. राजा आपल्या राणीपासून कधीच दूर जात नाही. एक राजा आपल्या राणीसाठी खूप काही करतो. मी पण करणार. तुझ्यासाठी सगळं काही करील मी अक्षरा. मी आता अजून उशीर नाही करणार. आधीच खूप वेळ वाया गेला आहे. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. जर अक्षराचं मन जिंकायचं असेल तर मला काहीतरी करावंच लागेल. तो दृढ निश्चय करत म्हणाला. इकडे अक्षरा आजींसाठी दूध घेऊन त्यांच्या रूममध्ये आली. आजी जुना फोटो अल्बम बघत जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या. अक्षराने काळजीने आजींना दूध संपवायला लावलं. आजी, सध्या मी आहे तुमची काळजी घ्यायला. पण मी इथून गेल्यानंतर हे कोण करणार? ती काळजीने त्यांच्याकडे पाहत म्हणाली. तू गेल्यानंतर या घराची काय हालत होईल कधी विचार केला आहे का तू अक्षरा? आजी गांभीर्याने म्हणाल्या. पण जेव्हा राघव प्रियाशी लग्न करून तिला या घरामध्ये घेऊन येईल त्यावेळी प्रिया सगळं घर सांभाळून घेईल. अक्षराने आजींना आणि स्वतःलाही समजावलं. पण आजींना ते पटलं नव्हतं. आजी, मी राघवला आजपर्यंत इतकं खुश पाहिलं नव्हतं. प्रियाच्या प्रेमाचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत आहे. असं वाटतं त्यांच्या दोघांची नाराजी दूर झाली आहे. एकदा प्रिया घरात आली ना तर सगळे या अक्षराला विसरून जातील. अक्षरा हसत बोलत होती, पण तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. असं काही नाही होणार. तुला समजत का नाहीये? माझे केस उन्हात सफेद नाही झाले. खूप अनुभव घेतला आहे मी या जगाचा. जर राघवने तुला या घरातून जाऊ दिलं तर ती त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. तुझ्यापेक्षा चांगली जीवनसाथी त्याला भेटूच शकणार नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर कुणाच्या प्रेमाचं तेज दिसत आहे ते आपल्याला नाही माहीत. आजी हलकसं हसत म्हणाल्या. ते ऐकून अक्षराचे डोळे भरून आले होते. आजींना पूर्ण विश्वास होता की राघव आणि अक्षरा एकमेकांचे खरे जीवनसाथी आहेत. सकाळी राघव तयार होऊन नाश्ता करायला खाली आला. आकाश आणि बाबा ऑलरेडी तिथे बसून नाश्ता करत होते. राघवला बघून त्यांनी एकमेकांकडे पाहून स्माईल केली. आकाश बेटा, आपल्या नवीन प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार झालं की नाही? सुनील रावांनी मुद्दाम राघवला ऐकायला जाईल इतक्या मोठ्या आवाजात विचारलं. डॅडी, अजून तर नाही झालं, पण प्रेझेंटेशन लवकरच तयार होईल. मी कुणाला तरी हेल्प मागितली होती, पण असं वाटतंय की तो सध्या कुणाच्या तरी आठवणीत हरवलेला आहे. आकाश तिरक्या नजरेने राघवकडे पाहत म्हणाला. राघवने गुपचूप नाश्ता प्लेटमध्ये वाढून घेतला. दादा, या प्रोजेक्टवर मी काम करणार आहे, राघव अचानक म्हणाला. आकाश आणि सुनीलराव दचकून राघवकडे पाहायला लागले. राहू दे राघव, मी तर सहज म्हणत होतो, आकाश हसत म्हणाला. नाही दादा, या प्रोजेक्टवर मला काम करायचं आहे. मी हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवेल, राघव आत्मविश्वासाने म्हणाला. ते ऐकून आकाश आणि सुनीलरावांना खूप आनंद झाला. इतक्यात तनू तिथे आली. त्यांचं बोलणं ऐकून तनूने वाकडं तोंड केलं. बघितलंच तनू, आपला राघव किती रिस्पॉन्सिबल झाला आहे, आकाश अभिमानाने म्हणाला. राघव आणि रिस्पॉन्सिबल? इम्पॉसिबल, तनू नेहमीप्रमाणे कडवटपणे म्हणाली. ते ऐकून राघवचा संकल्प अजूनच दृढ झाला. दादा, आता हे प्रेझेंटेशन मीच बनवणार आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं मॅनेज करेल, राघव जिद्दीने म्हणाला. राघव, जर तुला इतका कॉन्फिडन्स आहे तर हा प्रोजेक्ट तुझा आहे, सुनीलराव खुश होत म्हणाले. आजपर्यंत त्यांना राघवला काम न करण्यावरून बोलावं लागत होतं, पण राघवचं बदललेलं रूप पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. राघवही खूप खुश झाला. त्याने आपल्या भावाचे आणि वडिलांचे आभार मानले व उत्साहाने लगेच काम करायला जाऊ लागला. इतक्यात अक्षरा तिथे आली. राघव, तुम्ही कुठे चालले आणि तुम्ही नाश्ताही नाही केला? ती त्याच्या प्लेटकडे पाहत म्हणाली. ॲक्च्युली अक्षरा, मला भूक नव्हती, राघव स्माईल करत म्हणाला. अक्षरा, रात्री खीर बनवशील? त्याने प्रेमाने विचारले. अक्षराने हसत होकार दिला. राघव लगेच आपल्या रूमकडे निघाला. राघव, मला विचारायचं होतं की मी बर्गर पण बनवू का? अक्षरा मागून म्हणाली. पण तोपर्यंत राघव वरती गेला होता. अक्षराला बर्गर म्हणायचं होतं, पण ती उच्चार बर्जर असा करत होती. ते ऐकून तनूला खूप हसायला आलं.
तनू अक्षराचा मजाक बनवायला लागली. गवार म्हणून तिचा अपमान करायला लागली. अक्षराची वहिनीही तिथे आली. अक्षराचा अपमान होत आहे हे पाहून ती खुश झाली. सुनीलराव आणि आकाश तनूकडे रागाने पाहत होते. त्यांनाही तनूचं असं वागणं पटत नव्हतं. अक्षराचे डोळे भरून आले, पण ती शांतच राहिली. पण हे सगळं बोलणं चालता चालता राघवने ऐकलं होतं आणि त्याला आता हे सगळं थांबवायचं होतं. त्याचा राग उफाळून आला होता. वहिनी, दिस इज नॉट फेअर, राघव तनूकडे रोखून पाहत म्हणाला. अक्षराने आपले डोळे पुसत राघवकडे पाहिलं. इट्स ओके राघव, तनूला तरी कुठे खूप चांगली मराठी बोलता येतं. आकाश राघवची साथ देत म्हणाला. अरे हो, वहिनीला तरी कुठे शुद्ध मराठी बोलता येतं. वहिनी, एक काम करून दाखवा. तुम्ही मराठीमध्ये एक सोपा शब्द बोलून दाखवा. श्वासोच्छवास. ते ऐकून तनूचा पारा चढला. राघव, मी का बोलू तो शब्द? आणि तसंही मी त्या गवार अक्षराशी बोलत होते, तुझ्याशी नाही. माझं बोलणं तुला का लागलं? तनू रागाने म्हणाली. राघवलाही राग येत होता, पण त्याने स्वतःवर कंट्रोल केला. कमॉन वहिनी, एकदा तर म्हणून दाखव. तो आता हट्टालाच पेटला होता. आकाश आणि बाबांनीही तनूला तो शब्द म्हणण्याचा आग्रह केला. शेवटी तनूला नाईलाजाने तयार व्हावंच लागलं, पण तिला तो शब्द बोलता येईना. तिच्यासाठी तो शब्द खूपच अवघड होता. ते पाहून सगळ्यांना खूप हसायला येत होतं. आकाश तोंड दाबून हसत होता. अक्षरा इमोशनल होऊन राघवकडे पाहत होती. अवघड असतं वहिनी, कोणतीही नवीन लँग्वेज शिकणं खूप अवघड असतं. आणि मी तुला वचन देतो की तुझ्या अचूक मराठी बोलण्याआधी अक्षरा प्रॉपर इंग्रजी शिकेल. आणि हो वहिनी, तिचं नाव अक्षरा आहे. मला वाटतं तू सारखं विसरतेस, त्यामुळे तू तिला गवार म्हणत असतेस. तिचं नाव अक्षरा आहे. AKSHARA, अक्षरा. अँड आय एम शुअर आता तुला हे नाव कायम आठवणीत राहील. आणि जर तू विसरलीस तर अक्षराची वहिनी आहे ना तुला आठवण द्यायला. तो अक्षराच्या वहिनीकडे रोखून पाहत म्हणाला. आजकाल तर तुम्हा दोघींचं चांगलं पटायला लागलं आहे. ते ऐकून त्या दोघीही शॉक होऊन पाहायला लागल्या. तनू आता तिथे थांबली नाही. ती रागाने तिथून उठून निघून गेली. राघवने तिला चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं. अक्षरा अजूनही हे सगळं ऐकत उभी होती. राघवला आपली साथ देताना पाहून ती इमोशनल झाली होती. राघव अक्षराला आपल्या रूममध्ये घेऊन गेला आणि तिला समजावून सांगितलं की तो आता तिची कधीही इन्सल्ट होऊ देणार नाही. त्यामुळे अक्षराचं मन भरून आलं होतं. पण अक्षराला अजूनही वाटत होतं की राघवचं प्रियावर प्रेम आहे. त्यामुळे ती राघव आणि प्रिया वेगळे होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती. पण राघवच्या मनात तर अक्षराने घर केलं होतं. तो तिला इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न करत होता की त्याला ती हवी आहे. पण अक्षराच्या ते लक्षात आलं नाही. ऑफिसला गेल्यावर राघवने ठरवलं होतं की सगळ्यात आधी प्रियाला सगळं खरं सांगायचं. प्रियाला ते सांगितल्याशिवाय त्याचं आणि अक्षराचं नातं पुढं जाणं शक्यच नव्हतं. आणि अक्षराही त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होती. म्हणून त्याने ऑफिसमध्ये जाताच प्रियाला फोन लावला. पण प्रियाने त्याचा फोन उचलला नाही. त्याने बराच वेळ फोन केला, पण प्रियाने त्याचा फोन उचललाच नाही. नंतर तो कामात बिझी झाला. आकाश येऊन त्याला विचारून गेला की त्याला त्याच्या मदतीची गरज तर नाही. पण राघवने ते सगळं काम स्वतःच करायचं ठरवलं. त्याने आपल्या मोठ्या भावाला रिलॅक्स व्हायला सांगितलं. राघवला आता इतका रिस्पॉन्सिबल झालेला पाहून आकाशला खूप आनंद झाला होता. आणि त्याला हेही माहीत होतं की हे सगळं अक्षरामुळे झालं आहे. राघवमध्ये किती बदल झाला आहे माहीत नाही त्याला काय झाले, पण जे काही झालंय ते चांगल्यासाठीच झालं आहे. थँक्स टू अक्षरा, आकाश हसत स्वतःशीच म्हणाला. राघव परत एकदा अक्षराचा विचार करायला लागला. जेव्हा अक्षराला समजलं की हे सगळं काम मी स्वतः जबाबदारीने पूर्ण केलं आहे तर अक्षरा किती खुश होईल. मला आताही आठवतं जेव्हा मी ढाब्यावर काम करून 300 रुपये कमावले होते तेव्हा ती किती खुश झाली होती. त्यावेळी तिने तिचं आणि माझं नाव लिहिलेली एक नोट एका छोट्या मुलाला दिली होती आणि मला म्हणाली होती की ती नोट एक ना एक दिवस माझ्याकडे जरूर परत येईल. माहीत नाही ती नोट यावेळी कुणाकडे असेल. राघव विचार करत होता. इकडे राघवला इतकं सांगूनही तो प्रियाशी बोलत नाही, म्हणून अक्षरा स्वतः प्रियाशी बोलायला ऑफिसमध्ये आली होती. तिने प्रियाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रियालाही समजलं होतं की राघवच्या लाईफमध्ये आता तिची जागा नव्हती, म्हणून तिने अक्षराचं काही ऐकलं नाही. पण जेव्हा राघव प्रियाशी बोलायला आला
तेव्हा अक्षराला तिथे पाहून तो चकित झाला. प्रियाला सोडून तो अक्षराकडे धावत गेला. ते पाहून आता प्रियाची पूर्ण खात्री झाली होती की राघव आता तिचा राहिला नव्हता. ती लगेच तिथून निघून गेली. पण राघवचं प्रियाकडे लक्षच नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की अक्षरा इथे का आली असावी. त्याने अक्षराला स्पष्टपणे विचारलं की तू प्रियाशी बोलायला इथे आली होतीस ना. अक्षरा स्पष्टीकरण द्यायला लागली, पण राघव काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो अक्षराशी थोडंसं रागानेच बोलत होता, पण त्याला तसं बोलताना पाहून अक्षराच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते पाहून राघवचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्याने तिच्या हनुवटीला हात लावून तिचा चेहरा वर केला. तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडत तिचे डोळे पुसले. मग आपले कान पकडून अक्षराची माफी मागितली. अक्षरानेही कान पकडून त्याची माफी मागितली. दोघेही एकमेकांकडे पाहून हसायला लागले. राघवने अक्षराकडून प्रॉमिस घेतलं की काही दिवस तरी अक्षरा प्रियाचा विषय काढणार नाही. अक्षरानेही त्याला होकार दिला. इकडे घरी राघवची आई अनिता आपल्या वेकेशनवरून परत वापस आली होती. घरी आल्यानंतर अक्षराचे नातेवाईक घरी आलेले पाहून तिने तोंड वाकडं केलं, पण तनूने तिचं डोकं भरवून दिलं. तिने जेव्हा सांगितलं की अक्षरा राघवच्या रूममध्ये राहायला लागली आहे, अनिता खूप चिडली. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इतक्यात अक्षरा घरी आली. आईने तिला काहीबाही बोलायला सुरुवात केली. अक्षरा बिचारी एक शब्दही न बोलता गुपचूप दरवाजाजवळ उभी होती. अनिताने तनूला सांगितलं की अक्षराला घराबाहेर काढून दरवाजा बंद करून घे. तनूलाही तेच हवं होतं. ती आनंदाने दरवाजा बंद करायला लागली. अक्षरा खाली मान घालून दरवाजाबाहेर उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. तोच राघव तेथे आला व त्याने दरवाजा बंद करू दिला नाही व तनूला त्या गोष्टीचा जाब विचारला. मी तिला म्हणाले होते की अक्षराला या घराच्या बाहेर फेकून दे म्हणून, आई मागून म्हणाली. तेव्हा राघवला समजले की आई परत आली आहे, पण त्याने तिला काही विचारलं नाही. राघव, ही गोष्ट आता हद्दीच्या बाहेर गेली आहे. ही तुझ्या रूमपर्यंत पोहोचली आहे, आई रागाने अक्षराकडे पाहत म्हणाली. राघव कॉन्फिडंटली पुढे आला. अक्षराची जागा माझ्या रूममध्ये आहे आणि हा हक्क तिला मी दिला आहे. तुम्ही विचार तरी कसा केला अक्षराला या घरातून बाहेर काढण्याचा, राघवही रागाने म्हणाला. आई त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला विश्वास बसत नव्हता की हे सगळं राघव बोलत आहे. तिला काय बोलावे ते कळेना. इतक्यात सुनीलराव घरी आले. तेही समाधानाने हसत राघवकडे पाहत होते. राघव, तू तिची एवढी बाजू का घेत आहेस, आई आश्चर्याने म्हणाली. कारण ती माझी पत्नी आहे. आजपर्यंत मी काहीच नाही म्हणालो, पण आता सगळ्यांना सांगतोय की अक्षराला या घरात सगळा मान सन्मान मिळाला पाहिजे, जो तनू वहिनीला एक सून म्हणून मिळतो. तो सगळ्यांना निक्षून सांगत म्हणाला. आता समजलं. तुझा मोठा भाऊ आणि वडिलांप्रमाणे तूही बिझनेसमध्ये प्रॉफिटसाठी काहीही करू शकतो, आई उपहासाने हसत म्हणाली. मी माझ्या पत्नीच्या सन्मानासाठी काहीही करू शकतो. आणि आय होप ही गोष्ट मला तुम्हाला दुसऱ्यांदा समजून सांगावी लागणार नाही. ही गोष्ट मी लास्ट टाईम सगळ्यांसमोर सांगत आहे. इथून पुढे अक्षराच्या विरुद्ध मी एकही शब्द सहन करणार नाही. अक्षरा दरवाजातच खाली मान घालून उभी होती. राघवने सगळ्यांसमोर तिचा हात पकडून आपल्या रूममध्ये घेऊन गेला. सगळे फक्त बघतच राहिले. शेवटी राघव आपल्या पत्नीच्या मान सन्मानासाठी लढायला तयार झाला होता. राघव अक्षराला रूममध्ये घेऊन आला आणि दरवाजा लावून घेतला. राघव, मी काहीच केलं नव्हतं, तुमची शपथ. अक्षरा खूप रडत होती. राघव तिच्यासमोर बसला. अक्षरा, तुला काहीही सफाई देण्याची गरज नाही. मला माहीत आहे तू कोणासोबतही काही वाईट करू शकत नाही. त्याने तिचे डोळे पुसले. राघव, पण तुम्ही आज आईंना खूप बोलले. त्या तुमच्या आई आहेत, अक्षरा राघवकडे पाहत म्हणाली. आणि तू माझी पत्नी आहे, राघव पटकन म्हणाला. अक्षरा त्याच्याकडे पाहतच राहिली. क्षणभर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. अक्षराच्या डोळ्यात पाणी आलं होतं. थँक्यू राघव, तुम्ही माझ्यासाठी जे केलं आहे ते आजपर्यंत कुणीच नाही केलं. आणि सॉरी, मी तुम्हाला विचारल्याशिवाय प्रियाला भेटायला गेले होते. मी असं करायला नको होतं. अक्षरा मनापासून माफी मागत होती. अक्षरा, तुला या घरात मी आणलं होतं आणि तू माझी जबाबदारी आहेस आणि मी तुला वचन देतो. आजपासून या घरात तुझ्याशी कोणीही उद्धटपणे वागणार नाही. तो तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला. पण ते सगळं सोडा. तुम्हाला किती राग येतो. मी तुम्हाला आजपर्यंत इतक्या रागात बघितलं नव्हतं. पण तुमचा राग कसा दूर करायचा ते मला माहीत आहे.
तिने आधीच त्याच्यासाठी खीर बनवून रूममध्ये आणून ठेवली होती. खीर बघून राघवला खूप आनंद झाला. अक्षरा, तुझ्या लक्षात होतं? तो हसत म्हणाला. पण दुसऱ्या क्षणी त्याने तिच्यावर नाराज असल्याचं नाटक करत खीर खायला नकार दिला. तो बेडवर जाऊन बसला. अक्षराही खीर घेऊन त्याच्यासमोर जाऊन बसली व त्याला भरवण्याचा प्रयत्न करायला लागली. त्याला अजिबात आवडत नव्हतं की अक्षरा काही चूक नसताना सगळा अपमान गुपचूप सहन करते. अक्षराने त्याला हसून खीर भरवली. त्याला ती खीर खूप आवडली. तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून त्यालाही बरं वाटत होतं. ते हसू कधीही गायब होऊ द्यायचं नाही असं प्रॉमिस त्याने स्वतःशी केलं. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.